हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर टीईटीची परीक्षा आहे जी 10 नोव्हेंबरला होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 जी कधी होणार आहे तर 10 नोव्हेंबरला होणार आहे. तर त्यासाठी फॉर्म फिलिंग जी होती मी सर्वांना सांगितलेली, फॉर्म फिलिंग भरण्यासाठी जरा थांबा, मी जेव्हा सांगेन तेव्हा फॉर्म फिलिंग तुम्ही स्टार्ट करा. कारण की याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, काय अडचणी होत्या, त्या सगळ्या मी बाकीच्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह केलेल्या आहेत. माझे बाकीचे व्हिडिओ जाऊन तुम्हाला नक्की बघायचे, ठीक आहे. सो फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची ते बघायचे. बघा, ही जी होती टीईटीची एक्झामची नोटिफिकेशन जी होती, ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी 9/9/2024 ते 30 तारखेपर्यंत होता. प्रवेशपत्र ऑनलाईन जे आहे ते 28/10 ते 10/11 पर्यंत येऊन जाईल, ठीक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 1, ठीक आहे, 10 नोव्हेंबरला असणार आहे, ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही 10 नोव्हेंबरला तुमची असणार आहे, ठीक आहे. हे जसं की तुम्हाला आधीच माहीत होतं, मी ऑलरेडी ते घेतलेल्या होत्या गोष्टी, ठीक आहे. आता फॉर्म भरताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे तर फॉर्म कॅन्सल किंवा एडिट करता येणार नाही. खूप मोठा पॉईंट आहे हा, खूप मोठा पॉईंट आहे हा, की फॉर्म तुमचा कॅन्सल किंवा एडिट करता येणार नाही. त्यामुळे अगदी डोळ्यात तेल घालून तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. याचा अर्थ असं नाही डोळ्यात तेल घालून बसा, बट अगदी अलर्ट राहून तुम्हाला फॉर्म फिल करायचे, कारण की त्याची करेक्शनची विंडो नसणार आहे. तुम्हाला फॉर्म कॅन्सल जरी झाला किंवा फॉर्म एडिट जरी करायचं असेल तरी ते करता येणार नाही. ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अगदी शांतपणे डोकं ठिकाणावर ठेवून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. माहिती स्वतः किंवा शेजारी बसून प्रॉपर चेक करूनच तुम्हाला भरायची आहे, ठीक आहे. जी माहिती असणार आहे ती काय सांगितलेली तुम्हाला, माहिती स्वतः किंवा शेजारी बसून प्रॉपर चेक करून बसा, ठीक आहे. स्वतः ती चेक करायची आहे माहिती, ठीक आहे. म्हणजे फॉर्म फिल जर तुम्ही सायबरमध्ये करत आहात तर तुम्ही स्वतः त्यांच्या बाजूला बसून माहिती A to Z पूर्ण चेक करून फिल करा, ठीक आहे. जरी सायबरमध्ये जाऊन तुम्ही भरत असेल तरी. आणि काही शंका असल्यास तुम्ही ती विचारूनच भरायचे. तसे बाकीचे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. फॉर्म कशा प्रकारे काय काय असतील, काय काय नाही, या सर्व व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन तुम्हाला बघायचं आहे. सो काही शंका असल्यास तुम्हाला विचारून फॉर्म भरायचा आहे. आणि सर्व गोष्टींवर व्हिडिओ घेतलेले आहेत, बघून घ्या आणि मगच फॉर्म भरा. या गोष्टींची तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे आणि मगच फॉर्म भरायचे. यातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फॉर्म एडिट करता येणार नाही, ठीक आहे. किंवा कॅन्सल झाला तरी तुम्ही काही करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्व पॉईंटचं अगदी व्यवस्थितपणे लक्ष देऊन फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. हीच होती काळजी जी तुम्हाला फॉर्म फिल करताना लक्षात ठेवायची आहे. आणि आपल्या टीईटीसाठी आपली पेड बॅचसुद्धा आहे, ज्याची फी फक्त 1500 आहे. यामध्ये तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत असतील, व्हिडिओ डाउनलोड सुविधा असतील, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतील आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता, ठीक आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हे नोट्स आहेत सर्व सब्जेक्टचे, ते नोट्स तुम्ही घेऊ शकतात. अगदी होम डिलिव्हरी आहे, कारण तुमचा वेळ कुठेच वाया जाऊ नये याची पूर्णपणे काळजी डबल अकॅडमीने घेतलेली आहे. सो हे जे काही तुम्हाला नोट्स दिसत आहेत, या पूर्ण नोट्सचं तुम्हाला बेनिफिट करून घ्यायचे. घरपोच डिलिव्हरी आहे, ठीक आहे. दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुक ऑर्डर करू शकता, किंवा बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तरी त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. टीईटी 2024ची पेपर 1 आणि पेपर 2ची जी नवीन बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे, ॲडमिशन सुरू झालेली आहेत, ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स हे आहेत, सब्जेक्ट्स हे आहेत. याच्याने सुद्धा जेवढं होईल लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. वेळ वाया घालवायचा नाही, अजिबात घालवायचं नाही. म्हणजे संकल्प ठेवायचे की ह्या 2024मध्ये एक तरी सिलेक्शन माझं होणार. ऑब्व्हियसली आपल्याला एकच सिलेक्शनची गरज आहे. सो माझं सिलेक्शन नक्की होणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. चला, सो आता थांबते इथे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला शेअर करायचे, खूप सारे लाईक करायचे, ठीक आहे. चला, सो इथे थांबते. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. बाय.